जबरदस्त मारा. शिवाजी म्हात्रे या एरियामधला जबरदस्त गोलंदाज. कंबर बघा शिल्पा शेट्टीपेक्षा बारीक कंबर. शिल्पा शेट्टीला बघितलं का तुम्ही? काय स्लिम आहे. रामदेव बाबा देखील झक मारेल. व्यक्ती पहिले षटक. मिस्टर शिवाजी म्हात्रे तयार. आणि पुन्हा दमदा फिक करत होता बघूया. दरम्यान चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण बघूया. आउटफील्ड खराब असल्यामुळे बघूया. 3 धाव मिळते. संघाची धाव संख्या 8 बार. 1 बाद 8. खोनी संघ. संडे का दिन है. नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे घूमेंगे. नंतर बेचारे शेट्टी लोगों के लेडीज बार कैसे चलेंगे. बघा जुन्या नोटा कुठं चालल्या नाही. वाईन शॉपला चालल्या. 90ची किंमत 120 झाली. कारण मी पित नाही. कारण मी सॉफ्ट मालकरी आहे. फक्त अंडा खातो. नाही तर हरिभक्त पण आमच्या नाराज व्हायचे. नाही तर आमचा असा रंबाबू व्हायचा. दरम्यान नवीन गोलंदाज खोनी संघाचा. आणि पहिल्या षटकात धाव संख्या 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नवीन गोलंदाज तयार. उमेश कुंभारकर. संघाच्या वतीनं दुसरं षटक. वैयक्तिक पहिला षटक तयार. पहिला चेंडू राईट आर्म होते विकेट. पंताना क्रॉस केले बघूया. शॉर्ट पिच चेंडू अकडब्याचा हुक करायचा बघूया. आणि हा अप्रतिम फटका. जबरदस्त शॉर्ट पिच चेंडू अकोबाचा बॅकफुटला गेला. हुक केला. आणि हा जबरदस्त फटका. टायमिंग शॉट. ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धाव संख्या 12 वर. धाव संख्या 12 वर. 12 for 1. पंच योगेश इंद्रेकर, फिरोज खान तसेच नवीन शेट्टी. जबरदस्त पंचगिरी बघूया. ऐकतो तुकाराम मुंडे परवडले. तुमचा नाही तर आमचा मुंडे आहे. नवी मुंबईचा दादा हैराण करून ठेवलाय. FSI वाढवला. दुसऱ्या दिवशी भुई सपाट बिल्डिंग. पुण्यात आता यार जाऊ द्या. भाजपाचे राज्य आहे. नाही तर साला इकडे मिळून आमचे काय कान फोडायचे. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा. चेंडू जाते बघूया. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. आणि 2 धाव मिळते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धाव संख्या 14 वर. बऱ्यापैकी फटका बघूया. जबरदस्त आयोजन या ठिकाणी. क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा कुंभ मेला, क्रिकेटची मांदी आली, क्रिकेटची गंगा जली, क्रिकेटची गटार गंगा. धाव संख्या 14 वर. 14 फॉर द लॉस ऑफ विकेट. खोनी आणि चिंचवली 2 अव्वल संघामध्ये जबरदस्त कशमकश. आणि हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू दाखवता. चेंडू फ्लिक करते बघूया. चेंडू गेलाय स्क्वेअरच्या टापूमध्ये. फक्त 1 धाव मिळते. दुसऱ्या धावपासून वंचित. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या ताट झाली. धाव संख्या फुदावली 15 वर. 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. वास्तविक स्थिती, सत्य स्थिती, विद्यमान अवस्था. भव्य दिव्य आयोजन. सरपंच चषक 2016 आणि 17. सरपंच परवडले पण नगरसेवक नको. साला मोदीचा फोन लागल पण नगरसेवकाचा लागत नाही. साहेब दौऱ्यावर. कसलं डोंबळाचा दौऱ्यावर. साहेब सगळ्या पर्सेंटेजमध्ये. वस्तुस्थिती आता आमच्याच आमचं तुमचं बोलत नाही. कारण आपण आपल्या बायकोला नाव ठेवायचं. दुसऱ्याच्या बायकोला शेताने ठेवायचं नाही. पुन्हा येतात आहे राईट आर्म होते विकेट. आणि हा चेंडू बघा बऱ्यापैकी चाललाय. काय रिव्हर्स माग गरज आहे दादा. म्हणजे दुसऱ्याचा बंगला पाहून आपल्या झोपडीला आग लावायची काय गरज आहे. चांगलं चालले दादा. अच्छे दिन आएंगे. थांबा जरा. धीर धरा. 3 महिने उठले. चना डाल 200 रुपये झाली. दादा निवड मनोरंजन आहे दादा. वाईट वाटून घेऊ नका.
नाही तर बीजेपीला साले मला अडवते तिकडं. तुम्ही आहे तर दादा, तुम्ही कामापुरते आहे. चला ढुंगण आमचे सुधणार. पुन्हा एकदा चेंडू चेंडू त्याला मिडवे गेला. दादा क्रिकेट आहे का हल्दी कुंकू आहे? दादा 1 लाखाची स्पर्धा आहे. नोटाबंदीमध्ये 1 लाख म्हणजे भरपूर. 2000 साठी किती लोक मेले. नोटाबंदी होऊ द्या दादा, त्या जुन्या नोटा आम्हाला पण चालतील. रिझर्व्ह बँक आहे शाबूत 31 मार्च 17. संघाची धाव संख्या 17 वर 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 17 वर खोनी. आणि हा पुन्हा एकदा वरपी चेंडू, पुन्हा एकदा चेंडूचा खतमा देऊया. चेंडू गेला लॉंगाला ट्रॅव्हल होतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये धावांना आकार चालना दुजोरा धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान धावांची उत्पत्ती धावांचा उकडा लकडा तगादा पैदा धावांचा रतीब धावांचा खुराक धावांची बरकत. धाव संख्या 19. धाव संख्या 19. दादा डीजे वादन चांगलं करा, न तसं नवरा लग्नाला कालीन फुटकोडोल वाजवतात. चला धवलानींचं माईक चांगलं असतात. 4 माईक, 1 डॅमेज झाला फेकून देणार. वाईट वाटून घे मग. डीजे पाहिजे हो, जेथे पाहिजे जातीचे. संघाची धाव संख्या 19. दादा करायची इच्छा. तरी आमचा अजून आवाज नाही खुलला. अजून दुपारनंतर जरा तापू द्या वातावरण. धाव संख्या 19. पहिल्या षटकात धाव संख्या 18, 8 झाल्या. दुसऱ्या षटकात 11. 12 चेंडू 19 धावा. 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. संघाच्या वतीने तिसरं षटक बघूया. खेळाडूंची टीम मीटिंग बघूया. कसं काय करायचं, चाचपणी पडताळणी चालेली चांबार चौकशी. चांबार चौकशी अशी आहे, कुठेही गेलं तरी उगीच करणार. काही काम धंदा नसतं. म्हणजे साला आपलं पोर सोडून जर शेजारीचं पोरगे आपल्या कडेवर घ्यायचं, जरी हागलं मुतलं तरी चालेल. सवय आहे ती. म्हणून म्हणतो मराठा तितुका मेळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तुतारी वादन. अरे दादा असं काय करता? धन्यवाद दादा, पण याच्याशिवाय मजा नाही. मंगलवाद्य. तिसरा गोलंदाज चिंचवली संघाचा मुकेश. संघाच्या वतीनं तिसरं षटक वैयक्तिक. पहिलं षटक ठेवणीतलं पटडीत तयार. धाव संख्या 12 चेंडू 19 धावा. 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 12 बॉल. दिस इज द थर्ड ओव्हरिंग. तिसरं षटक प्रगती पथावर. पहिला चेंडू पहिला डोस तयार. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मुकाबला. दोन्ही संघ बलाढ्य, अव्वल, दिग्गज, मातब्बर, बलिष्ठ, बलशाली संघ. सरपंच चषक 2016. प्रमुख आयोजक माजी सरपंच किशोर अनंत पाटील, तसेच योगेश पाटील. आणि ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्यामुळे धन्यवाद देतो. बघूया जबरदस्त आयोजन. राईट आर्म हो राऊंड द विकेट. आणि अशा प्रकारे फुलटॉस चेंडू, जबरदस्त फटका, टायमिंग शॉट, ग्लोरियस स्ट्रोक, मॅसिव्ह 6. जबरदस्त फुलटॉस चेंडू, पुल केला पुया डीप बॅक पुस्तकाच्या डोक्यावरून. अप्रतिम फटका, लावण्य, सुंदर, गोंडस, विलोभनीय, विस्मयकारक, चमत्कारिक, स्तुत्य फटका, क्लासिक फटका, दर्जेदार, शैलीदार, शास्त्रोक्त, कलात्मक, तंत्र शुद्ध फटका. संघाची धाव संख्या 25. 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक प्रगती पथावर. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाज खोडी आणि चिंचवली. जबरदस्त संघ, बलाढ्य संघ. दोन्ही संघ अंगाला राईचं तेल लावून, कारण लाखाचा मामला आहे. पुढला तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा पुन्हा एकदा दमदार पकडा चेंडू. पुन्हा एकदा षटकार. जबरदस्त टायमिंग, अप्रतिम टायमिंग. एक पुल शॉट, एक जबरदस्त ऑन ड्राईव्ह, व्हाईटिश मिडविकेटच्या डोक्यावरून.
लाजवाब फटका, बेछूट फटका, बेबंद बुलंद उदंड फटका. मॅग्निफिशंट स्ट्रोक ओव्हर द व्हाईटिश मिड विकेट. दॅट्स अ ट्रिमेंडस स्ट्रोक. मॅग्निफिशंट स्ट्रोक. संघाची धाव संख्या 31. धाव संख्या 31. 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त धाव संख्या, कमाल धाव संख्या, धावांचा डोलारा, धावांची मसनवट, धावांची गंगाजली. मॅग्निफिशंट. पुन्हा एकदा तयार. 2 चेंडू मध्ये 2 षटकार. आणि हा मुद्दा षटपे चेंडू अकोट टॅब्याचा बॅकूला गेला. पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर कट बघूया. आणि चांगले क्षेत्ररक्षण शिमारे 2 धाव मिळते. संघाची धाव संख्या 33. जबरदस्त टायमिंग, खेळण्याची हातोटी, तंत्र, टेम्परामेंट, टीम स्पिरिट बघूया. जबरदस्त आहे बघूया. हातोटी, मर्म, खुबी, गोम, मेघ, खोज, बारकावा, शल्य, तंत्र, ज्याला म्हणतात टेम्परामेंट. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग. दरम्यान कुठल्याही फलंदाजाने गोलंदाज कुठल्याही प्रकारची षटकार हॅट्रिक केली तर आयोजक जे आहेत त्यांच्याकडून 500 रुपये मिळते. बघूया ना पुन्हा अप्रतिम फटका बघूया. चेंडू सीमारेषेबाहेर जबरदस्त ऑन ड्राईव्ह. संघाची धाव संख्या 37. जबरदस्त धाव संख्या, कमाल धाव संख्या, अधिकतम उदंड, व्यापक, अपरिमित धाव संख्या 37 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्य स्थिती, विद्यमान अवस्था. दॅट्स अ मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग. आणि या षटकात धावा कुठल्या? 18 वर. अतिशय खराब मारा, दिशाहीन मारा, दयनीय मारा. जालिम. बघूया पुन्हा एकदा तयार. धाव संख्या 37. दरम्यान आदरणीय हरिभक्त परायण आर्यंबुवा यांचं आगमन झालं. पुन्हा एकदा आपण आपल्या सुविधापूर्वक स्टेजवर यायचं. बघूया आणि हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त फटका बघूया. आणि हा चेंडू मागते चांगले क्षेत्ररक्षण सीमारे जबरदस्त ऑन ड्राईव्ह. चेंडू लॉंगरला पुश केला होता, टॅप केला, चेंडू बदलला, चेंडू टर्न केला, चेंडू मोडीत काढला. बघूया संघाची धाव संख्या 39. 39 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. खोनी संघाची जबरदस्त बॅटिंग, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग, जबरदस्त अटॅक, आक्रमण, घाला ज्याला म्हणता येईल. पुन्हा एकदा तयार. संख्या 40 वर 40. आणि संघाचा शेवटचा गोलंदाज, हानामारीचं षटक, स्लग ऑफ 6 बॉल टू गो. 18 चेंडू 39 धावा म्हणजे तब्बल 13 धावांचा आस्किंग रन रेट. जबरदस्त. त्याच्यानंतर शोमॅन म्हणजे प्रदर्शनीय सामना. सूरज कन्स्ट्रक्शन आणि आयोजक. फक्त 3 षटकांचा राहील. द मॅच विल बी 3 ओव्हर्स द चॅरिटी मॅच. प्रदर्शनीय सामना बघूया. या स्पर्धेशी त्याचा संबंध नसेल. दोन हिरोईन पण मागवायच्या होत्या पण चॅरिटी असल्यानंतर हिरोईन पाहिजे म्हणजे प्रेक्षक येतात. शेवटचा गोलंदाज. सरपंच चषक 2016-17 बघूया. आजच्या दिवसाला दुसरा सामना. आजचा उद्या शेवटचा दिवस बघूया. संघाच्या वतीने शेवटचे षटक. 18 चेंडू आणि 39 धावांच्या प्रति षटकामध्ये 13 धावांचं टार्गेट. आवक सरासरी उलाढाल भांडवल 40-40. दरम्यान हरिभक्त परायण आदरणीय नारायण बुवा यांचं इथं आगमन झाले. आपणास विनंती कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. हरिभक्त परायण नारायण बुवा, संतांची मांदियाळी. आणि हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप बघूया. वाईटचा इशारा, स्वैर मारा, दिशाहीन मारा, आउटसाइड द लेग स्टंप. 1 धावेचा निर्वाळा, दावा, समर्थन, अनुमान, अदमाज, 1 धावेचा चाकणा, 1 धावेचा मलिदा, 1 धावेचा फालका, 1 धावेचा उतारा, 1 धावेचा जॅक, 1 धावेचा टॉनिक. संघाची धाव संख्या 41-41. 1 धावेचा संकेत, इशारा, निर्देश. पंच योगेश इंद्रेकर. आउटसाइड द लेग स्टंप, स्वैर मारा. पुन्हा एकदा तयार. शेवटचा गोलंदाज मिस्टर किरण म्हात्रे. आणि हा जन्मचा वरपी चेंडू बघूया. चेंडू खणून काढते बघूया. चेंडू गेलाय मिडॉनच्या दिशेनं. 42.
अतिशय चांगला मारा, उत्कृष्ट मारा, व्यावहारिक मारा, पॉझिटिव्ह मारा. खोणी आणि चिंचवली असे दोन विद्यमान संघ, बलाढ्य संघ, जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाला पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. पहिल्या सामन्यात नावाली पाड्यानं भाल संघाला पराभूत केलं. बघूया पहिला सामना ठरला होता, बघूया 4 षटकांचा सामना होता. दरम्यान या ठिकाणी हरिभक्त वरायन आदरणीय नारायण भोयेंचं आगमन झालं. पुन्हा एकदा या ठिकाणी आयोजक किशोरानंद पाटील यांचं हार्दिक स्वागत. आपल्या विनंतीपूर्वी या स्टेजवर स्थानापन्न व्हावं. दरम्यान पांडुरंग भागवंत आणि ह्याच्या पुन्हा एकदा फ्लिक कधी बघूया. चेंडू गेला बॅकवर्ड स्पेल एकला. दरम्यान एक धाव मिळते संघाची आणि फयानी फलंदाज बाद. दरम्यान या ठिकाणी दानशूर व्यक्ती पांडुरंग भागवंत यांच्या वतीनं कॉमेंट्री बॉक्ससाठी 500 रुपये फक्त एकट्याला नाही दादा, कारण तुम्ही जर इथं आणलं नसतं तर आम्हाला माहीत नसतं. ज्याची कावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं द्याल तर अजून होईल. त्याच्याशिवाय मजाने गोट्या बघा. पारू परवडली पण गोट्या नको. धाव संख्या 43. संघाचा शेवटचा गोलंदाज किरण म्हात्रे. चिंचवली आणि खोनी नाणेबी जिंकली. चिंचवली संघानं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण फलंदाजीचं आमंत्रण निमंत्रण बोलवून न्योता दावत दिली. ती बघूया खोनी संघाला. दरम्यान पांडुरंग भाग्यवंत धन्यवाद दादा. आणि नाश्ता चहा पाणी थंडा अतिशय दानशूर व्यक्तिमत्व. लाखाचे कपडे घालून येणार, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. मच्छिंद्र पाटील बघा 10वीच्या परीक्षेला 3 वेळा बसलाय, बेचारा नापास झाला, पण हातासाला टाइम्स ऑफ इंडिया पेपर घेऊन फिरणार. याला म्हणतात शायनिंग. पुण्याचा तयार बॉलिंग मार्कवर किरण म्हात्रे तयार. संघाचा शेवटचा गोलंदाज 3 बॉल्स टू गो इन दी 4th ओव्हर. एक पॉइंट, एक शॉर्ट कॉ पॉइंट, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, व्हाईटिश मिड विकेट, लॉंग ऑफ, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. असं आक्रमक क्षेत्ररक्षण, आरस, रचना, मांडणी, सजावट, नाकेबंदी. आणि हा शॉर्ट पिच चेंडू म्हणा टायमिंग द मध्ये बघूया. आणि एक लॉलीपॉप झेल सोडलेला. दादा काय करतो दादा, एखादा आदिवासी असता तर त्याने झेल घेतला असता. अतिशय खरा फटका, अवसांघातकी फटका, विश्वासघातकी, विघ्न संतोषी फटका, गांडू फटका. या फटक्याला म्हणतात बायल्या फटका, बायकोल्या फटका, लंडोरा फटका. फटका खराब होता, क्षेत्ररक्षण खराब, असं कॉम्बिनेशन. संघाची धाव संख्या 45. किरण म्हात्रे तयार. चिंचोली संघाच्या वतीने शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि हा पुन्हा चेंडू टॅप मध्ये बघूया. अप्रतिम कव्हर आहे बघूया. दरम्यान चेंडू हवेमध्ये बघूया आणि फलंदाज नॉन स्ट्रायकरला. आणि हा चौकार गाढवी गेलं आणि ब्रह्मचर्य गेलं. क्षेत्ररक्षण बरं केलं होतं, पुढचं झाकलं पाठीमागचं उघडं पडलं. आणि हा पुन्हा चेंडू टॅप मध्ये बघूया. अप्रतिम कव्हर आहे बघूया. चेंडू हवेमध्ये बघूया आणि फलंदाज नॉन स्ट्रायकरला. जंटलमॅन, इट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनटी. राऊंड द विकेट. संघाच्या वतीने शेवटचा षटक तयार. आणि खोनी संघाची परिस्थिती जबरदस्त मजबूत. 51 अर्ध शतक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट तयार. बॉलिंग मार्कर गोलंदाजाच्या भोळ्यावर, रॅम्पवर, उंबरठ्यावर, पटलावर तयार. आणि हा चेंडू म्हणता अक्रॉस द लाईन बघूया. चांगला फटका बघूया स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून. आणि हा चौकार. टायमिंग शॉट, ग्लोरियस स्ट्रोक. दॅट्स अ सुपर स्ट्रोक. क्लासिकल फटका, तंत्र शुद्ध फटका. दॅट्स अ ट्रेमेंडस स्ट्रोक. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 55. पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात 11 धावा आणि तिसऱ्या षटकात 21. वास्तविक याने आवराला पाहिजे, परंतु त्याने आग लावली. मला वाटलं हा विजवेल, पण हा रॉकेलचा डबा होऊन गेला. धाव संख्या 55. 55. अतिशय फेमस शिकायला होतं 55. आणि हा पुन्हा चेंडू टॅप मध्ये बघूया. अप्रतिम कव्हर आहे बघूया. आणि हा शॉर्ट पिच चेंडू. दरम्यान चेंडू हवेमध्ये बघूया आणि फलंदाज नॉन स्ट्रायकरला.
धाव संख्या 57. 56 आणि 57 धावांची गरज. निर्धारित 24 चेंडू म्हणजे प्रति षटकामागे तब्बल 14 धावांचा आस्किंग रन रेट. 14.5 धावांचं मच्छिंद्र पाटील. एक जबरदस्त विख्यात समालोचक मच्छिंद्र सर, प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. ओव्हर टू मच्छिंद्र पाटील. हॅलो, थँक्यू. डीजे डीजे थोडासा साऊंड आहे ना माईकला. हॅलो चेक. हॅलो हॅलो, थोडं साऊंड आहे ना. हॅलो चेक. हॅलो, थोडं इको द्या 1 पॉईंट. हॅलो चेक. हॅलो, थोडंसं इको द्या. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो, थँक्यू. श्री जय श्रीराम क्रिकेट संघ भोवणीला आयोजित स्पर्धा आपण पाहतो. किशोर पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतो. तमाम क्रीडारसिकांचा या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो आहोत. एकूण धावांचा डोंगर उभा केला दत्ता ठाकूरची, दत्त ठोंबऱ्याची खूप अतिशय चांगली मादक केली पाहायला मिळाली आणि त्याच्या फलंच्या 36 धावा ठोकल्यात. 14 चेंडूमध्ये 36 धावा. बॅटिंग परफॉर्मन्स 36 चेंडूमध्ये 14 चेंडूमध्ये 36 धावा ठोकल्यात. त्याचा बॅटिंग स्टँडर्ड आपण जर पाहिलं तर तब्बल 257.14चा बॅटिंग स्टँडर्ड पाहायला मिळाला. एका दत्ता ठोंबरेनं या स्पर्धेला मात्र अतिशय चांगली करण्याची 56 धावा स्पर्धेत सर्वोत्तम उच्चांक आज आपण पाहतोय. सर्वाधिक धावा एकवटण्याचा प्रयत्न केला. संघ या स्पर्धेमध्ये कशी कामगिरी करतोय. फलंदाजांना विनंती की आपण लगेच पाचन करायचं आहे. सलामीची पाचन करा. आपण विनंती करूया चिंचवली या संघाला, तर आमच्याकडे फार वेल कमी आहे. 3 गडी बाद खोली संघानं तब्बल 56 धावा ठोकल्यात. वाट बॅटिंग परफॉर्मन्स. तर सलामीची जोडी पाचन केली होती मैदानावरती. मी विनंती करेन सर्व संघनायकांना, काइंडली रिक्वेस्ट ऑल कॅप्टन्स प्लीज डोंट वेस्ट टाइम. मी सर्व संघनायकांना विनंती करेन टायमाचं बंधन असणार तुम्हाला. ही स्पर्धा तुम्ही खूप मोठी खेळतात. या विभागातील सर्वात मोठी अव्वल दर्जाची स्पर्धा. या स्पर्धेचं आपण नामांकन केले ते सरपंच चषक 2016 आणि 17. राष्ट्रवादीचं वातावरण करण्याचा प्रयत्न सातत्यानं सुप्रीमो अंबरनाथ ज्याला म्हटलं ते आमचे सर्वांचे लाडके किशोर पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतात. आजचा 4था दिवस या स्पर्धेतील शेवटचा उद्या दिवस असणार स्पर्धेचा. रोख रक्कम 1 लाख रुपयाची भव्य दिव्य स्पर्धा आणि सर्वात मोठं वैशिष्ट्य स्पर्धेचं मॅन ऑफ द सिरीजसाठी ही चमचाणारी बाईक बघायचं आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघ सहभागी झाले आहेत. 32 संघाचा आपण विचार केला त्या स्पर्धेमध्ये तब्बल या स्पर्धेच्या मध्ये 352 खेळूंचा आपण अतिशय चांगलं प्रदर्शन बघू शकाल. आणि 352 खेळूंमध्ये कोण असणार आहे तो लकी गायज होईल. लकी गायज कोणाला मिळणार ती बाईक. तर आपण संघर्ष सुरू करणार आहोत. तर ना बॅक टू क्रिकेट तमाम क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरपंच चषक 2016-17 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून www.tenniscricket.com च्या माध्यमातून आमचे संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून दाखवली जाते. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबवरती पाहतात तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण पाहतात सर्वात मोठी स्पर्धा अंबरनाथ विभागातील सरपंच 2016 आणि 17. आयोजक सर्वांचे लाडके किशोर पाटील यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतात. तर बोलूया सामन्याकडे 57 धावांची गरज बघायचं. खोली संघामध्ये आता किती ताकद आहे, किती दम आहे त्यांच्यामध्ये. चिंचवली संघानं आपली ताकद दाखवली. खोली संघानं चिंचवली संघासमोर 57 धावांचं लक्ष. सामना सुरू होते. 50चा इशारा होते. सलामी जोडी पाचार केले होते. स्टार्टला फलंदाज सज्ज होते तो योगेश कुंभारकर. पहिला चेंडू कट केला स्क्वेअर एकच्या माध्यमातून. चेंडू ट्रॅव्हल होती पॉइंटला. पहिला दणदणीत चौकार. दमदार सुरुवात संघाची. हर्षद
ठोंबरे सर्वात खराब सुरू हर्षद ठोंबरेच्या माध्यमातून पहिला चेंडू शॉर्ट पीस फेकला बॅकफुटला गेला फलंदाज स्वतःला रूम दिला स्क्वेअर कटच्या माध्यमातून टीप पॉइंटला पहिला दणदणीत चौकार दाखवतोय फलंदाज योगेश कुंभारकर घातक सुरुवात या संघाची करतोय पुलटा चेंडू अजून एक मोठा फटका ग्लोरियस टॉक व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स अजून एक मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरला सीमा पलीकडे दणदणीत चौकार व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स हरिभक्त परायणकर सन्मान्य प्रकाश आपा पाटील मंगरुळ यांचे इथे शुभागमन झालंय मी विनंती करेन आपणास की आपण या व्यासपीठावरती आपण स्थान व्हावं आम्ही आपणास आमंत्रित करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून या आपण या मंचावरती तुमचं हार्दिक स्वागत दोन दणदणीत चौकार दाखवलाय पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता पॉइंटला चौकार दाखवलाय स्क्वेअरच्या माध्यमातून दुसरा चेंडू ओव्हर पिच होता लॉफ केला एक्स्ट्रा कव्हरला अजून एक चौकार दाखवतोय फलंदाज योगेश कुंभारकर दोन चौकार पाहायला मिळतात फलंदाजच्या माध्यमातून आपण विनंती करतोय हरिभक्त परायणकर आपण विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या आम्ही आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो आहोत दोन दणदणीत चौकार बघायचे तिसरा चौकार जर फलंदाज दाखवला तर आयोजकांच्या वतीने रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक हॅट्रिकसाठी मध्ये चौकारांचे असेल षटकारांचे असेल किंवा विकेट हॅट्रिक असेल या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे नवीन संकल्पना उभारण्या स्पर्धेमध्ये आम्ही दरवर्षी पाहतो यावर्षी नवीन संकल्प आपण पाहतोय मोठमोठ्या स्क्रीन आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगामध्ये दाखवली होते एक यश या स्पर्धेचं सातत्यानं अमूलाग्र बदल दाखवून स्पर्धा एक चांगला शिखर बनवण्याचा प्रयत्न किशोर पाण्याच्या माध्यमातून पुलटा चेंडू यावेळी मात्र मोठा फटका भिरकावून दिलाय सीमा पलीकडे फायनल रिझनला दॅट्स 96 अजून एक मोठा फटका थँक्यू डीजे ते सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य बबन उघडे साहेबांचे ते शुभागमन झाले भोनवले स्वागत आहे तुमचं मोस्ट वेलकम या रंगमंचावरती आहे तुमचं हार्दिक स्वागत दोन चौकार ही बघा तुतारी वादक ही महाराष्ट्राची परंपरा मगाशीच म्हटलं होतं दशरथ पाटील की मराठी तुका मिलवा महाराष्ट्र धर्म वाढवावा ही संस्कृती आपली आणि आपली संस्कृती जगामध्ये 48 संस्कृती उद्या असायला मात्र त्यामधील पहिली संस्कृती जगामध्ये ठरली ती भारतीय संस्कृती कारण आपण सन्मान करतो मोठ्यांचा सन्मान करतो आपण सर्वांचा ही आपली संस्कृती आहे भूक लागल्यानंतर खाणे प्रकृती दुसऱ्याचं हिसकावून खाणे विकृती आपल्याला दुसऱ्या देणं ही खरी भारतीय संस्कृती ऑन साईडला शफल घेण्याचा प्रयत्न गोलंदाजाने बीट केलं दोन चौकार एक षटकार दाखवल्यानंतर फलंदाजाला मात्र गोलंदाजाने यावेळी बीट करून सोडलाय चेंज ऑफ पेस गतीपर्यंत चेंडू दाखवला पहिला चेंडू चौकार आपण पाहिला स्क्वेअर कटच्या माध्यमातून डीप पॉइंटला दुसरा चौकार आपण पाहिला लॉबच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरला तिसरा फुलटा चेंडू होता षटकार आपण पाहिला फायनल लेग पूल केला होता तीन फटके दाखवले त्या फलंदाजानं मोठी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय अत्यंत घातक फलंदाज योगेश कुंभारकर इज अ स्ट्राईक नाव लाईन बघावी लागेल पंचांकडनं कटाक्ष टाकला होता इट इज अ वाईट एव्हरी आउटसाइड सिलेक्शन एव्हरी आउटसाइड स्टॉप शॉट इज अ वाईट पंचाने पाहिलंय लाईन चुकीची पाहायला बऱ्याच वेळा आपण पाहिलंय एखादा मोठा फलंदाज चवली घातक पंच करत असेल तेव्हा गोलंदाज वेळोवेळी मात्र दिशा भरकटतात त्याचं एकमेव उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज दडपण निर्माण केलं हर्षद ठोंबरेवरती त्याला लेंथ लाईन मिळत नाही एक चौथा चेंडू त्याचा खूप चांगला पाहायला मिळाला त्यानंतर पुन्हा एकदा दिशा भरकटतोय हा गोलंदाज निलेश ठोंबरे ऑन साईडला फुल करण्याचा प्रयत्न सध्याचे जज करतोय यावेळी मात्र एक्स्ट्रा यावेळी मात्र ऑर्थोडॉक्स धावला वन बाउन्स सीमा पलीकडे अजून एक मोठा फटका व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स व्हेरी वेल चोख प्रत्युत्तर दिले फलंदाजी दत्ता ठोंबरेने दाखवली त्याला चोख प्रत्युत्तर दिले जबरदस्त फलंदाजी पाहिली योगेश कुंभारकर अत्यंत घातक फलंदाज व्हेरी गुड फ्लाइंग स्टार्ट तीन चौकार त्यानंतर चार चौकार दाखवले फलंदाजानं तीन चौकार एक षटकार दाखवला एक चेंडू बीट झालाय पहिलं षटक P1चा स्वतःवरती भरोसा दाखवलाय धावांचा चौक मात्र 19 धावा व्हॉट स्टार्ट फ्लाइंग स्टार दिल्या सांगाला फलंदाजानं व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे फलंदाजाचं कारण प्रत्येक चेंडूचा मेरिट पाऊंड खेळ केलाय फलंदाजानं आणि मैदानाच्या चारही बाजूला फलंदाज धावा उभारण्याचा प्रयत्न केलाय व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स हा फलंदाज जर मैदानावरती टिकून राहिलाय तर सामन्याला सद लक्ष करू शकेल सामन्याचं टार्गेट सेट करू शकेल आणि सामन्याला मात्र चांगले दिवस देऊ शकेल हा फलंदाज योगेश कुंभारकर इज अ व्हेरी गुड क्रिकेटर इन द डेंजरस क्रिकेटर इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड राईट अमोर द विकेट ऑन साइडला शफल केल्याचा प्रयत्न लेटकट खेळतोय व्हेरी गुड फिल्डिंग जबरदस्त शतक दाखवलाय व्हॉट अ फिल्डिंग परफॉर्मन्स षटक समाप्त होतं पहिलं स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवतोय फलंदाज योगेश कुंभारकर एकूण धावसंख्या धापण करते 20 धावा आणि वैयक्तिक 20 धावसे खेळतोय फलंदाज योगेश कुंभारकर तर याच्यानंतर सामना असणार आहे
सूरज कंस्ट्रक्शन विपक्ष बनवले चॅरिटरी सामना आपण बघू शकता. सामना फक्त 2 षटकांचा असणार आहे. प्रदर्शनीय सामना या ठिकाणी सूरज कंस्ट्रक्शन विपक्ष बनवले या 2 संघादरम्यान. थँक्यू सर. निश्चित योगेश, पुढचा सामना आपण पाहणार आहोत शो मॅच. प्रेक्षणीय सामना असतो, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सामना असणार आहे आणि आयोजकांना सुद्धा एवढी मोठी चांगली स्पर्धा असताना आपला खेळण्याचा मोह आवडता येत नाहीये, त्यामुळे त्यानं सामना डिक्लेअर केला सूरज कंस्ट्रक्शन वरचे बोनवले. हार्दिक स्वागत तुमचं. एक मक्ष सामना तुम्ही बघू शकाल, कारण आज पहिला दिवस या 2017चा नवीन वर्षामध्ये आनंद प्राप्त करण्याचा दिवस आणि त्या या नवीन वर्षामध्ये 2 संघांना आपण पाहू शकाल. सूरज कंस्ट्रक्शन विरुद्ध आपण पाहणार आहोत बोनवलीचे आयोजक यांच्यामध्ये आपण सामना पाहणार आहोत. तर 2 षटकांचा सामना असणार आहे. त्यानंतर पुढचा सामना खूप मोठा असणार आहे. रायगडमधील सर्वात मोठा संघ आपण पाहणार आहोत सावलेश्वर सावला संघ, किरण पवारचा संघ आणि त्याला सामोरं जाईल तो खूप मोठा संघ चिंचवले हे संघ, राजाचा संघ आपण पाहणार आहोत. तर सामना 3 षटकांचा रेल्वे नोंद घ्या आपण. शो मॅच असणार पुढचा सामना प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज असणारा सामना तुमच्यासाठी. तर षटक समाप्त होते. पहिलं 20 धावा धाबा होते आले. दुसरं षटक सुरुवात होते. गोलंदाज सज्ज होते दत्ता ठोंबरे. या दत्ता ठोंबरेनं जवळजवळ 14 चेंडूवर 36 धावा ठोकल्यात. जबरदस्त लावण्य सुंदर फलंदाजी दाखवले आणि आपला दम दाखवला, कस दाखवला. आता त्याला कस दाखवला गेला गोलंदाजीमध्ये बघायचंय दत्ता ठोंबरे किती चोख प्रत्युत्तर देतोय हा फलंदाज योगेश कुंभारकर. 20 धावा ठोकल्यात. योगेश कुंभारकर सर्वाधीचा फलंदाज. P1चा पूर्ण षटक त्यानं खेळून काढलाय. नॉनस्टॅकचा फलंदाज देवराज मात्र माशासारखा तडपडतोय फलंदाजीसाठी, मध्ये त्याला आमंत्रण दिलं जात नाही. व्हेरी गुड बॅटिंग साठीचे योगेश कुंभारकर. वाट बॅटिंग परफॉर्मन्स. दत्ता ठोंबरे ऑलराऊंडर संघनायक. बघायचं स्ट्राईकला गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू स्टेट करतोय, जज करतोय, लोकांचा जज करतोय, फार वेगळ्या चेंडूवर देतोय. सिंगल मात्र पाहायला मिळेल. आता तुम्ही बघू शकाल मोठे फटके खेळण्यासाठी मात्र खूप मोठा यावेळी मेहनत करावी लागेल फलंदाजांना. कारण आता बघू शकाल तुम्ही सेक्शन सजवलं गेलंय. देर इज सो मेनी प्लेस स्टँड बॉडी टायमिंग यू कॅन सी द नाव इज टायमिंग. कारण शतक फैलावलं गेलं यावेळी विखुरलं गेलं की शतक रेषे संपलंय. त्यामुळे आता मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाजांना मात्र कसरत करावी लागेल, तारवेची कसरत करावी लागेल, कंबर कसावी लागेल. षटक समाप्त होते. पहिला धावांचा ओघ बघू शकाल आपण 21 धावा. तब्बल 7 चेंडूमध्ये 21 धावा टोकल्या तर फलंदाज योगेश कुंभारकर प्रत्येक चेंडू मागे 3ची सरासरी राखली फलंदाजांना आणि पहिल्यांदा स्ट्राईक येते देवराज मात्रेला. 7 चेंडूंमध्ये खूप प्रतीक्षानंतर स्ट्राईकला आमंत्रित केलं ते फलंदाज देवराज मात्रेला. बघायचं देवराज मात्रे काय करतो आपल्या संघासाठी. ऑन साइडला शफल घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पाठी देत नाहीये. फलंदाज खूप लवकर खेळतोय. चेंडू उशिरा डिलीव्हरी होते आणि पंच योगेश इंद्रेकर आम्हाला लेग बाईचा इशारा करतात. अवंतर धावसंख्येत वाढवते. धावांचा पुढे सरकतोय. 1 या अंकाने पुढे सरकतोय. अवंतर धावसंख्येच्या बाहेर धावसंख्येला उभार येते ती 22 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 20 धावा. दणदणीत सुरुवात. चोख प्रत्युत्तर दिलं, सडेतोड प्रत्युत्तर दिलं. मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. थोडा धावांमध्ये मात्र थोडासा मात्र कमीपणा पाहायला मिळतोय कारण यावेळी शतक विखुरलं गेलंय. दुसरं षटक सुरू असताना दत्ता ठोंबरे मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. हे त्याचं यश आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हेरी गुड डिलिव्हरी. दॅट्स अ गुड टायमिंग. बघा योगेश इंद्रेकर यांचं लक्ष बघा किती चांगलं आहे. प्रत्येक चेंडूवरती लक्ष ठेवतात, पहिरेदारी करतात आणि आपल्या तीक्ष्ण नजर ठेवून चेंडूची पाहणी करतात की एक्झॅक्ट चेंडू कुठे रिलीज झालाय, एक्झॅक्ट चेंडू कुठे स्लीड होतोय, कुठे स्किड होतोय, कुठे बाहेर निघतोय आणि चेंडू कुठे स्विंग होतोय हे पंचाने पाहायलाय. इट इज अ व्हेरी गुड अंपायर शेट्टे आणि आपण बघू शकाल इंद्रेकर यांना. मोठा फटका फुल लँड डिलिव्हरी जज करतोय. मिस टायमिंग स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर स्क्वेअर ऑफ द विकेट. फलंदाज बाद. खूप मोठा धक्का बसतोय यावेळी मात्र चिंचवली बी या संघाला. आलिया गावात अजब वरात उगवली चांदणी जणू ही उन्हात. फलंदाज बाद झाले तो योगेश कुंभारकर. धावांचं रतीब, धावांचं वादळ निर्माण केलं होते मैदानावरती फलंदाजी आणि एक वादळ शमलं जाते. यश लाभले दत्ता ठोंबरेला. दत्ता ठोंबरेचं लक्ष केंद्रित केलं दत्तानं या कुंभारकरवरती आणि कुंभारकर बाद झाल्यानंतर एक वादळ शमलं मैदानावरती. धावांचं रतीब, धावांचं मशीन मात्र हँग केलंय आणि एक मोठा धक्का दिलाय यामध्ये चिंचोली बीच संघाला. बघायचंय चिंचोली बीच संघ योगेश कुंभारकर बाद झाल्यानंतर संघाला सावरेल का, पुन्हा एकदा योगेश कुंभारकरची फलंदाजी कोण दाखवेल का आणि सामने कलाटी देईल का, हा खूप पुन्हा एक्स्ट्रा निर्माण असणार आहे. मोठा फलंदाज बाद होते, मोठा फटका, ब्रेक थ्रू विकेट मिळते आणि पहिलं यश लाभतंय फलंदाज दत्ता ठोंबरेला. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. दत्ता ठोंबरेनं 14 चेंडूमध्ये 36 धावांचा डोंगर उभारलाय आणि गोलंदाजीमध्ये खूप चांगलं यश मिळालं गोलंदाजाला आणि यशस्वी गोलंदाज दत्ता ठोंबरे. खूप मोठं यश फलंदाज बाद झाले. योगेश कुंभारकर 20 धावांची मादक केली 7 चेंडूमध्ये. ऑन साइडला शपल घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या पाठी येत नाहीये. पंचाने दाखवले की चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जात होता.
खूप स्ट्रॉंग अपील झालं होतं लेग बिफरचं अपील झाल्यानंतर पंच प्रामुख्याने 3 गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतात. चेंडूची लेन, चेंडूची लाईन आणि चेंडूचा हाईट फॅक्टर. या गोष्टी पंच पाहत असतात प्रामुख्यानं. मात्र चेंडूची लेन ही गुड लेन होती, चेंडूची लाईन मात्र ऑप्शनच्या बाहेर जात होती आणि हेच पंचाने पाहिलं योगेश इंद्रेकरनं आणि त्यांनी सांगितलं नॉट आउट. व्हेरी गुड अंपायर, व्हेरी गुड डिसिजन. षटक समाप्त. दुसरं षटक सुरू होतोय. दत्ता ठोंबरे यानं संघाला मात्र आवर घातले. धावांचं डोंगर उभा केलं होतं योगेश कुंभारकर, त्याला आवर घातले आणि धावावरती खूप चांगला अंकुश निर्माण केलाय. सामना एकतर्फी होईल का असा प्रश्न निर्माण झालाय, कारण पहिल्या षटकामध्ये दमदार फलंदाजी पाहिली, दुसऱ्या षटकामध्ये मात्र डिफेन्स क्रिकेट आपण पाहतोय. ऑन साइडला शबल केल्याचा प्रश्न जज करतोय आणि मोठा धक्का, अजून एक मोठा धक्का. चिंचोली बीच संघाला 2 गडी बाद. धावांचा डोंगर उभा केला जातोय. फक्त 23 धावा पहिल्या षटकामध्ये, 20 धावा आणि या षटकामध्ये फक्त 3 धावा. डीजे आवाज वाढव डीजे तुझ्या आईची, आवाज वाढव डीजे तुला आईची, आवाज वाढव डीजे तुला आईची. डीजे जर आपण आवाज वाढवा आता माईकचा, आपण खूप जरा कमी आवाज वाटतोय आम्हाला, थोडासा आवाज वाढवा आपण. प्रेक्षकांमध्ये जाऊ दे आवाज आमचा. प्रवेशद्वाराजवळ जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय आयोजक व्यतिरिक्त कोणी तिथे थांबू नका. विनंती असणार आपल्याच मित्रांनो, आम्हाला काही हरकत नाहीये, तुम्ही तिथे बसलात तरी चालेल, मात्र आयोजकाची तुम्हाला विनंती आहे की आपण प्रवेशद्वार सोडून बाजूला राहा, कारण वेलकम गेट आहे ते आमचा. खूप चांगली स्पर्धा आहे, तुम्ही खूप लकी आहात. एवढी मोठी स्पर्धा तुमच्या विभागामध्ये पाहायला मिळते, कारण ह्या स्पर्धा आम्ही बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी, त्यानंतर नवी मुंबई, रायगड, तलोजाची आता स्पर्धा झाली. एवढी मोठी स्पर्धा आम्ही आमच्या रायगड किंवा ठाणे विभागामध्ये आम्ही पाहतोय, मात्र एवढ्या मोठ्या स्पर्धा आपण अंबरनाथ विभागामध्ये पाहतो. ही खूप मोठी तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी किशोरांत पाटील यांचा मनापासून आभार व्यक्त करून त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटला चांगलं व्यासपीठ, ग्रामीणकडून चांगला व्यासपीठ निर्माण करून देतोय, हा त्यांचं यथक यश आहे. कारण या स्पर्धेचा हेतू फक्त एवढाच आहे की या स्पर्धेतनं चांगले खेळाडू निर्माण होत, चांगलं व्यासपीठ निर्माण हो आणि स्पर्धेचा उच्चांक वाढव, स्पर्धेचा क्लास, स्पर्धेची उंची वाढव, हे फक्त त्यांचं उद्देश. मी त्यांना मनापासून आभार त्यांचं व्यक्त करेन, कारण ज्यांच्या माध्यमात एक चांगली स्पर्धा या माध्यमात आपण पाहतोय. तर षटक समाप्त. तर दुसरं यशस्वी षटकाची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर स्वतः जबाबदारी घेतली दत्ता ठोंबरेनं स्वतःवरती आणि फक्त 3 धावा देत 2 गडी बाद केले आणि ज्या धावांचं रतीब पहिल्या षटकामध्ये वाढलं होतं ते धावांचं अंकुश निर्माण केलं आणि फक्त 23 धावा 2 षटकामध्ये. जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. येणारं षटक आपण बघू शकाल, येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 34 धावांची. आमचे गुणलेखक सोनू बांगर, चिंतामण दिंडे, तुकाराम वाघ आमचे असे गुणलेखक. आणि ज्यावेळी ड्रिंक्स वाली मैदानावरती जाते आमचे बाबू कोलेकर आणि विराज पाटील, हे उद्याचं भविष्य या बोनेल गावचं, ते ड्रिंक्स वाली मैदानावरती घेऊन जातात, त्यांचे आपण स्वागत करूया. षटक समाप्त. दुसरं यशस्वी षटक ज्या गोलंदाज अरुण ठोंबरेनं, दत्ता ठोंबरेनं 3 धावा देत 2 गडी बाद केले आहेत आणि सर्वात चांगलं यशस्वी मी म्हणेन दत्ता ठोंबरेचं, कारण धावफलकावरती त्यानं 14 चेंडूमध्ये 36 धावा कुठल्या होत्या फलंच्या माध्यमातून. वाट बॉलिंग परफॉर्मन्स आणि वाट बॅटिंग परफॉर्मन्स. तर 2 षटकं 12 चेंडू आणि गरज येते आता 12 चेंडू 34 धावा. बघायचा सामना कोण जिंकतं दोन्ही संघांना. आमचे लाडके सरपंच किशोरांत पाटील आणि आयोजकाच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना कारण आमच्या तमाम क्रीडामॅन लाडका क्रीडामॅन हार्दिक शुभेच्छा. 12 चेंडू 34 धावा. सामना कसा होईल, सामन्यामध्ये क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल का, सामना शेवटच्या थरामध्ये पाहायला मिळेल का आणि सामन्यामध्ये खुन्नस क्रिकेट पाहायला मिळेल का, हा खूप मोठा आक्षेप निर्माण होतोय. येणारे चेंडू 12-34 धावांची गरज. दमदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय या दोन संघांमध्ये. ऑन साइडला खेळून काढलाय, सेट करतोय, क्षितिज जज करतोय. व्हॉट अ टायमिंग, ब्युटिफुल स्ट्रोक, दॅट्स गॉन ऑन, लॉंग ऑन, नो चान्स स्टॉपिंग दॅट, दॅट्स गॉन ऑन, दॅट्स अ 6. आता मात्र षटकारांची क्रांती पाहायला मिळते मैदानावरती. गोलंदाज अरुण ठोंबरे यावेळी मात्र ओरपी चेंडू फेकते, त्याचा फायदा घेतो फलंदाज. यावेळी मात्र सचिन भंडारी 4थ्या नंबरचा फलंदाज पहिल्या चेंडू षटकार मारतोय आणि या मैदानावरती आपलं स्वागत आहे असं निर्माण करतोय. अरुण ठोंबरेचं स्वागत करतोय फलंदाज. येणारे चेंडू 11-28 धावा. थरार क्रिकेटचा मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू सामन्यामध्ये मात्र अताटी निर्माण करतोय. प्रत्येक चेंडू सामन्यामध्ये नवीन प्रश्न निर्माण करतोय. 11 चेंडू 28 धावा. तर 3 षटकांसाठी लगातार 1000 रुपयाचा पारितोषिक सन्माननीय ज्ञानेश्वर कोलेकर यांच्याकडे देण्यात येईल. त्यांचं हार्दिक स्वागत करूया आपण. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय. अजून एक झटका मिळतोय. 3 गडी बाद धावसंख्या, येणारे 10 चेंडू आणि 28 धावांची गरज. सामना आपण पाहतोय खोडे आणि चिंचवलीच्या मध्ये आतला या दिवसातील पहिल्या फेरीचा दुसरा सामना आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहणार प्रेक्षणीय सामना शोमॅच आपण पाहणार आहोत. सूरज कन्स्ट्रक्शन वर्सेस आयोजक बोनवलीचे यांच्यामध्ये आपण सामना पाहत आहोत. कन्स्ट्रक्शन या दोन संघांमध्ये आपण पाहतो शो मॅच. सामनाकरण 10 चेंडू 28 धावा. त्यानंतर तुम्हाला सर्वात मोठा सामना पाहायला मिळेल. रायगड येथील सर्वात मोठा संघ
किरण पवारचा संघ सावलेश्वर सावला वरचा आपण पाहणार होतो चिंचवली राज्याचा संघ आपण पाहणार खूप मोठा सामना पाहायला मिळेल कुठेही जाऊ नका आपलं लक्ष केंद्रित करा आपण पाहत राहा सरपंच चषक 2016 आणि 17 स्पर्धा आपण पाहत राहा या स्पर्धेचे प्रमुख आयोजक किशनंद पाटील यांच्यामध्ये स्पर्धा आपण पाहतात जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतात तुमचं स्वागत आहे मी मच्छिंद्र पाटील रायगड तुमचं हार्दिक स्वागत करतोय आपण पाहतात अंबरनाथमध्ये सर्वात मोठी स्पर्धा सरपंच चषक 2016 आणि 17 तर चेंडू राहिले ते 10 गरज येते 28 धावांची सामन्याला कलाटणी येते जेव्हा जेव्हा फलंदाजानं मोठे फटके केल्याचा प्रयत्न केलाय तेव्हा त्या फलंदाजाला शमवण्यामध्ये यश लाभलंय त्या संघाला म्हणजे निश्चित कोणी संघाला हे यश आहे कोणी संघाचं तर ज्यावेळी योगेश कुंभारकर खूप मोठी फलंदाजी करत होता त्या फलंदाजाला बाद केलं त्यानंतर जो फलंदाज आता मात्र त्यानं षटकानं खाते सुरुवात केली त्या फलंदाज सुद्धा बाद केले 10 चेंडू 28 धावांची गरज सामन्याला कलाटणी येते सामना पुन्हा एकदा मैदानावरती एक नवीन नवचैतन्य निर्माण करतोय 10 चेंडू 28 धावा खूप लवकर खेळतोय लेटकरचा प्रयत्न अजून एक जयच लागते अजून एक मोठा धक्का कोणोली संघाला यायला मात्र चिंचवली संघाला अजून एक मोठा धक्का पाहायला मिळतोय येणारे चेंडू 9 आणि 28 धावांची गरज सामना आता मात्र थोडासा एकतर्फी पाहायला मिळतोय थँक्यू डीजे बाई वाड्यावर या बघा किती चांगलं गीत 1938 पहिली पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना मी म्हणेन महिलांसाठी शाळा निर्माण केली पहिलं शाळा हायस्कूल सुरू केलं महिलांना इज्जत दिली बघा आडनावामध्ये किती फरक असतो एक फुले महात्मा फुले ज्यानं क्रांती निर्माण केली महिलांमध्ये महिलांना सन्मान दिला आणि एक फुले जो बायांना वाड्यावर बोलवते फरक बघा फुलेंमध्ये किती असतो तर षटक समाप्त होते 9 चेंडू आणि 28 धावांची गरज सामन्याला कलाटणी येते पहिल्या षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करते गोलंदाज अरुण ठोंबरेचं मी कौतुक करेन घवघवीत कारण ज्याला 2 यश लाभले त्यांनी लाईन मध्ये परिवर्तन दाखवलं येणारे चेंडू 9 आणि 28 धावांची गरज चिंचवली संघ हा सामना जिंकेल का कोणी संघ सामन्यामध्ये पुनरागमन करेल का सामना टसन क्रिकेट होईल का हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतोय येणारे 9 चेंडू 28 धावा बघायचे सामना मात्र ऐनवेळी रंगात येतोय शेवटच्या टप्प्यामध्ये सामना सुरू होतोय 9 चेंडू 28 धावा प्रेक्षकांचे मन जिंकणारा सामना प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना पाहायला मिळतोय वातावरण खूप गरम निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय शांत वातावरण थंडीचं वातावरण मात्र सामन्यामध्ये खूप गरम निर्माण झालं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न 9 चेंडू 28 धावा सामना कसा होईल कशा रीतीने सामन्याची चित्र केलं शॉर्टपेच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न जज करतोय लगोच्या चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत याने मात्र शॉर्ट मिड विकेटचा बॅकफुटला येतोय तोपर्यंत 2 धावा निर्माण करण्याचं प्रयत्न लाभतोय ही चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळते फलंच्या माध्यमातून जर तुम्हाला मोठे फटके मिळत नसतील चौकार षटकार जर मिळत नसेल तर सिंगल डबल होती कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे येणारे चेंडू 8 आणि गरयाती 26 धावांची सन्माननीय अंकुश पाटील साहेबांचे इथे शुभागमन होते या आपण व्यासपीठावरती आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करतोय गुड आफ्टरनून ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अरुण साहेबांचे इथे शुभागमन होते या आपण व्यासपीठावरती आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करीत आहोत येणारे चेंडू 8 आणि 26 धावांची गरज बघायचं सामना कशा रीतीने पाहायला मिळतोय ऑन साइडला हुक करायचा प्रयत्न चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होतोय छत्रशी जज करतोय चाबक्याच्या बाहेर अजून एक मोठा चौकार पुन्हा सामन्याला काढली देते चेंडू राहिले ते आता मात्र सात चेंडू 22 धावा 5व्या नंबरचा फलंदाज मुकेश भंडारी मात्र 6व्या नंबरचा फलंदाज मैदानावरती थरार निर्माण करतोय 2 चेंडू मध्ये त्यानं तब्बल 6 धावा निर्माण केल्यात सामन्याला कलाटणी देते येणारे चेंडू आता 7 आणि 22 धावांची गरज ऑन साइडला फ्लिप करतोय फक्त दिशा देतोय क्लास टायमिंग दर्जेदार फटका अजून एक मोठा चौकार षटक समाप्त होते तिसरं खूप महागडं षटक याच दरम्यान सर्वांचे लाडके नेतृत्व अंकुश रामभाऊ पाटील यांचे इथे आगमन होते ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य मोस्ट वेलकम तुमचं हार्दिक स्वागत येणारे चेंडू 6 आणि 18 धावांची गरज
सामन्याला बघा कलाटी देण्यात येते पुन्हा एकदा. समीकरण खूप मोठं होतं, 12 चेंडू आणि समीकरण जवळजवळ 34 धावांचं होतं. त्यानंतर समीकरण आपण पाहिलं येणारे 8 चेंडू 26 धावा, त्यानंतर 7 चेंडू 22 धावा. सातत्यानं सामन्यात फेरबदल आपण पाहिलेला आहे, अमूलाग्र बदल आपण पाहिलेत. येणारे चेंडू 6 आणि गरज येते आता मात्र 18 धावांची. बघायचंय कोणता गोलंदाज वापरण्यात येतोय, एक खूप मोठा प्रश्न असणार आहे, भेडसावतोय प्रश्न, कारण गोलंदाज चांगला वापरणं फार गरजेचं असणार आहे. मात्र 4 षटकांमध्ये आम्ही नेहमी पाहतोय की शेवटचा गोलंदाज हा खूप कमजोर असतोय. बघायचा खूप मोठा प्रश्न असणार आहे संघनायकासमोर, विकल्प संघनायकासमोर आहे, कोणत्या गोलंदाजा हातामध्ये चेंडू द्यायचा हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय. हा खूप मोठा प्रश्न भेडसावतोय त्यांना. येणारे चेंडू 6 आणि 18 धाबांची गरज थरार क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धाबा टोकल्यात कोणी संघानं 3 गडांच्या मोबदल्यामध्ये 57 धाबांची गरज आहे एवढी चिंचवली बी संघाला. मात्र आपला आत्मविश्वास कायम ठेवत, आपल्या संघाची उंच भरणे कायम ठेवताना आपलं यश निर्माण करणारा संघ पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 6 आणि 18 धाबांची गरज. सामना कसा होईल, सामन्याचा शेवट कसा असणार आहे, सामन्यात किती थरार पाहायला मिळेल, कोणी संघ किती प्रयत्न करेल, चिंचवली संघ सामन्याला कशी कलाटे देईल, हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय. तर विनंती असणार आहे दोन्ही संघनायकांना की आपण जास्त वेळ घेऊ नका. कोणी संघाच्या संघनायकाला विनंती असणार आहे की आपण जास्त वेळ घेऊ नका, वेळेचं बंधन असणार आहे तुम्हाला. कारण या सामन्यामध्ये अजून एक शो सामना आपण पाहणार आहोत. सूरज कन्स्ट्रक्शन वर्सेस आयोजक यांच्यामध्ये आपण सामना पाहणार, शो मॅच प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत. 3 षटकांचा सामना आपण पाहणार आहोत. तर विनंती असणार आहे सर्व संघनायकांना, काइंडली रिक्वेस्ट टू ऑल कॅप्टन ऑफ द टीम, प्लीज डोंट वेस्ट टाइम, स्टार्ट द मॅच. तर 6 चेंडू 18 धाबांची गरज. सामन्याचा थरार पहिल्या 3 चेंडूवरती सामन्याचा आपल्याला रहस्य उलगडेल. तर पहिल्या 3 चेंडूवरती मोठे फटके पाहायला मिळेल, चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळेली, तर सामना शेवटच्या थरारामध्ये पोहोचेल आणि प्रेक्षकांचा मात्र काळजाचा ठोका चुकवेल सामना. येणारे चेंडू 6-18 धावांची गरज. विश ऑल दी बेस्ट, बोथ द टीम शो द गुड क्रिकेट, शो द फाईट क्रिकेट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बघायचे सामना कशा रीतीने शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय. येणारे चेंडू 6-18 धावांची गरज. गिरीश भोईर 4थ्या नंबरचा गोलंदाज. तर सन्माननीय किशोर साहेबांचे ते आगमन होते ह्या आपण व्यासपीठावरती, त्यांचं स्वागत केले चौकारानं. किशोर साहेबांचे ते आगमन होते. किशोर सोरकाटे साहेबांचे ते आगमन होते, या तुम्ही मंचावरती मोस्ट वेलकम. तर येणारे चेंडू राहिले ते आता मात्र देवराज म्हात्रे, दुसऱ्या नंबरचा फलंदाज, जवळजवळ 23 मिनिटं खेळपट्टी खेळतोय, अजूनही त्याचा स्टॅमिना आपल्याला पाहायला मिळतोय. आता बॅटचा फेस खोलतोय फलंदाज. येणारे चेंडू 5-14 धाबांची गरज. बघा सामना किती क्लोज आलाय, सामना जवळजवळ शेवटच्या टप्प्यापर्यंत आणून सोडलाय. येणारे चेंडू 5-14 धाबांची गरज. थरार क्रिकेटचा पाहायला मिळतोय, सामना खूप गरम होतोय आणि सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळतो आपल्याला. राईट मोर द विकेट, लाईन बघावी लागेल, पंचांकडे लक्ष करायचं. इट इज अ वाईड कॉल. Yes, it is a wide. Pressure on the ballers, pressure on the fielder, pressure on the batsman. You are watching the pressure game. Pressure. मनोवैज्ञानिक दबाव ज्याला म्हटलं जातं. खूप दडपण निर्माण केलंय गोलंदाजावरती. येणारे चेंडू 5 आणि गरज 13 धाबांची. 5 चेंडू 13 धाबा. समीकरण बघा किती क्लोज झालंय, सामना किती क्लोज झालाय. सामन्याला मात्र चित्र निर्माण करून दिलं दोन फलंदाजांना. 5 चेंडू 13 धाबांची गरज. रिवर्स शॉट केल्याची पुन्हा एकदा गरज भासली आणि अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. सीमा पलीकडे 4 धाबा. वाट बॅटिंग परफॉर्मन्स सामन्याला करत येते. तर फलंदाज आपण पाहू शकाल, तर येणारे चेंडू राहिले ते आता 4-9 धावांची गरज. स्ट्रायकला फलंदाज बघू शकाल आपण, मुकेश भंडारे, देवराज भंडारे, माफ करा, देवराज म्हात्रे. तर समीकरण बघा, येणारे चेंडू 4 आणि 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावा. बघा सामना क्लोज आहे, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. कोणी विचार केलेला होता की सामना एवढ्यापर्यंत रंगेल, कारण समीकरण होतं 12 चेंडू 34 धावा. खूप चांगलं समीकरण मेंटेन केलं आणि ज्या फलंदाजानं देवराज मात्रेनं जे रिव्हर्स शॉट दाखवले, याच फलंदाजांना नगरसेवक चषकामध्ये 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज 2 षटकार दाखवले होते. वाट बॅटिंग परफॉर्मन्स, खूप चांगला फलंदाज. आत्मविश्वास बघा चेंडूचा वेट करतोय, खूप आत्मविश्वास ठासून भरलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला हुक करायचा प्रयत्न, मात्र पंचांकडे कटाक्ष टाकलाय, मात्र पंचाने सांगितलं इट इज अ डॉट बॉल. चेंडू समीकरण राहिले ते आता 3 आणि गरज आहे ती मात्र 9 धावांची. 3 चेंडू 9 धावा. बघायचा सामना कशा रीतीने पाहायला मिळतोय. येणारा चेंडू या षटकातील या सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे, कारण येणाऱ्या चेंडूवरती आपण सामन्याचं स्पष्ट चित्र पाहणार की सामन्याचं रहस्य का असणार आहे, सामना कोणाच्या बाजूला कौल देईल आणि सामना किती थरार पाहायला मिळेल. येणारे चेंडू 3 आणि 9 धावांची गरज. थरार क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ चिंचवले आणि कोणी संघ एकमेकांना मात्र नमवण्याचे यश लाभण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही संघ एकमेकांसमोर बऱ्याच वेळा आलेत. दोन्ही संघ एकमेकांचे पारंपरिक द्वंद्व युद्ध आहेत, त्यामुळे दोन्ही संघांना एकमेकांच्या जमेच्या आणि या बाजू आपल्याला माहिती असतील तर समीकरणामध्ये येणारे 3 चेंडू 9 धावांची गरज. थरार क्रिकेटचा बघायचा आहे, प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करा सामना, प्रेक्षकांच्या चर्चेला उदाहरण येते की सामना कोण जिंकणार. 3 चेंडू 9 धावा.
ऑन साइडला शबूल करायचा प्रयत्न स्टेट करतोय, स्क्रीन समोर खेळतोय, सीमा पलीकडे दणदणीत चौकात. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. तर 2 चेंडू आणि 5 धाबा. दोन्ही संघांना विनंती असणारी जे सामना बरोबरी सुटल्यास येथे सुपर ओव्हर खेळण्यात येण्याची नोंद घ्या. आपण लक्षात असलेले दोन्ही संघ सर्व संघांना विनंती असणार एक लक्षात घ्या. एक सूचना तुमच्यासाठी सूचित करते तुम्हाला, जर सामना बरोबरी सुटला तर तुम्हाला सुपर ओव्हरचा सामना खेळता येतील. मी कौतुक करेन देवराज मात्रेचं. तब्बल 25 मिनिटं खेळपट्टी खेळतो फलंदाज. 2 चेंडू 5 धाबा. हुक करायचा प्रयत्न मध्ये चेंडू बॅटच्या पाण्यात एकदा पूर्ण करतो. 2 धावांचा मानत असणार आहे. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल का फलंदाज, मात्र नाहीये. स्ट्राईकरला फलंदाज येते तो आता मात्र मुकेश भंडारी ज्याने 2 चौकार लावलेत. 1 चेंडू आणि गरज आहे ती 4 धाबांची. जरा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. अप्रतिम सामना आपण पाहतोय. जबरदस्त सामन्याचं प्रतीक पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4 धाबा. कोण सामना जिंकणार, कोणी की मात्र चिंचवली की कोणी, सामना कोण जिंकणार आहे आपण पाहतो. ती स्पर्धा सरपंच 2016-17 अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय आणि सामना तेवढा चांगला पाहायला मिळतोय. उच्च दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा स्टँडर्ड क्रिकेटची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 1 आणि 4 धावांची गरज. सामना कोण जिंकणार, कोणी की चिंचवले. प्रेक्षक जे खाली बसतात ते उभे राहिलेत, त्यांचा बीपी वाढतोय कारण सामन्यात प्रेशर निर्माण झालंय. येणारे चेंडू 1 4 धावांची गरज. स्ट्राईक केला फलंदाज मुकेश भंडारी आणि गोलंदाज गिरीश भोईर. किती प्रेशर असणार आहे, दोन्ही फलंदाज मात्र प्रेशर मध्ये, गोलंदाज प्रेशर मध्ये असणार आहेत, खेळूड प्रेशर मध्ये असणार आहेत. प्रेशर सामना पाहायला मिळतोय. येणारा 1 चेंडू 4 धावा. थरार क्रिकेटचा पाहायला मिळतोय. कुणी विचार केला होता की सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत एवढा चांगला सामना पाहायला मिळालाय. 57 धावांची गरज असताना सामना शेवटपर्यंत टिकून ठेवलाय. येणारे चेंडू 1 आणि 4 धावांची गरज. ऑन साइडला चेंडू खेळू करतो की आपमध्ये जज करतोय आणि चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती पाहायला मिळतात. 2 धावा पुरे घेतात आणि सीमा पलीकडे 4 धावा. सामना जिंकलाय तो यायला मात्र चिंचवली संघानं. वेल्डन चिंचवली संघ. तीच आहे. थँक्यू डीजे. तर मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी. प्रेक्षकांना विनंती की आपण मैदानात जाऊ नका. प्रेक्षकांना विनंती, मैदानात जाण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. आपण मैदानाच्या लगेच बाहेर व्हा. आयोजकाची विनंती असते तुम्हाला, कारण आयोजन खूप स्ट्रिक्ट आयोजन आहे. मी विनंती करेन तुम्हाला, आयोजक खूप प्रेमाला. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही करा. मैदानावरती विनंती असते तुम्हाला की मैदानाचा आपण ताबा सोडा. तर सामना जिंकून दिलाय तो फलंदाज. 1 चेंडू 4 धावा असताना मुकेश भंडारी ठरेल मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी. 3 चौकार फलंदाज दाखवल्यात फलंदाजांच्या माध्यमातून आणि मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी मुकेश भंडारी. तर प्रेक्षकांना विनंती, आपण मैदानाचा ताबा सोडा. मित्रांनो, प्रेक्षणीय सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आज सुपर संडे, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी तुम्हाला मोठा सामना पाहायला मिळेल. प्रेक्षणीय सामना सूरज कन्स्ट्रक्शन वर्सेस तुम्ही सामना पाहणार होतो आयोजक